श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये मी मनीषा तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे. तर आजचा दिवस महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा खूप खूप चांगला जावो हीच महाराजांची प्रार्थना आहे. कारण महाराजांचं जर केल्यानंतर आपल्याला खूपच चांगल्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्या पद्धतीने आजचा दिवसही तुमचा खूप चांगला जावो. तर व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये काय होतं की घरामध्ये आल्यानंतर त्यांना खूप नैराश्य वाटत असतं, एकटेपणा जाणवत असतो किंवा कुठेतरी भीती वाटत असते किंवा डिप्रेशन आल्यासारखं वाटत असतं. तर त्याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या वास्तूवरती अवलंबून असतात किंवा घरातल्या वस्तूंवरती ते अवलंबून असतात. किंवा आपण व्यवस्थित म्हणजे आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण काही ठेवलं आहे का त्यावरतीही अवलंबून असतात. जरी घर असेल तरी पण आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रालाही तितकंच महत्त्व आहे. तर त्या वास्तुशास्त्रानुसारच आपल्या घरामध्ये सगळंही व्यवस्थित असेल. जर निगेटिव्हिटी नसेल, पॉझिटिव्हिटी जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला खूप छान वाटत असतं. आपण केलेले सगळेही आपल्या मनासारखं होत असतं किंवा आपल्याला घरात आल्यानंतर एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येत असती. घर म्हणजे आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूनी आपल्याला छान वाटलं पाहिजे आणि प्रसन्न वाटलं पाहिजे, तरच आपण त्याला घर म्हणतो आणि ते वास्तुशास्त्रानुसार परफेक्ट आहे असं आपण समजतो असतो. आता बऱ्याच जणांना काय होतं की घरात आल्यानंतर खूप एकदम नैराश्य आल्यासारखं होतं किंवा घरात यावंसं वाटत नाही किंवा उदासपणा जाणवत असतो घरामध्ये किंवा आल्यानंतर घरामध्ये सतत नवरा बायको असेल त्यांचेही सतत कटकटी होत असतात, भांडण होत असतं किंवा मुलांवरती चिडचिड होत असते. तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं वास्तू. तर याच वास्तूसाठी तुम्हाला मी आज काही उपाय सांगणार आहे. उपाय म्हणजे असे खूप काही नाही आहे, तर तुम्हाला एक साधं असं घरामध्येच तुम्हाला करायचं आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये तुम्हाला आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटेल. ज्यावेळेस आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी येते, त्याच वेळेस आपल्याला घरामध्ये छान वाटत असतं. आणि त्यामुळे आपलं घर जर छान असेल, घरातलं वातावरण जर छान असेल, तर आपलं आयुष्य एकदम बदलून जातं आणि आपल्याला म्हणजे कोणत्याही गोष्टी सहज आपण शक्य करू शकतो. कारण घरातल्याच मेन वातावरणामुळे आणि आपलं जे घरातल्यांशी रिलेशन आहे त्यामुळे आपल्याला खूप छान वाटत असतं. तर उपाय सांगण्याला सुरुवात करते. उपाय अगदी सोपा आहे. तर तुम्हाला दाखवतेच मी. तर यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हे बघा, ही अशी काचेची बाऊल असेल, प्रत्येकाच्या घरी काचेची असं बाऊल असतो. तर हा काचेचा बाऊल घ्यायचा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. आता हा भीमसेनी कापूर सगळ्यांना माहितीच आहे. बरेच जण दररोज त्याचा उपयोग करत असतात. घरामध्ये लावतात, बाहेर लावतात. कारण यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जात असती. खूप मोठं काम करते निगेटिव्हिटी जाण्याचा हा कापूर. हा नुसता आपण दररोज खिशात जरी ठेवला तरी आपल्याला त्याचे खूप चांगला फायदा होत असतो. तर हा कापूर घ्यायचा आहे. तर तो आपल्याला ह्या वाटीमध्ये टाकायचा आहे, ह्या बाउलमध्ये टाकायचा आहे. थोडा तुकडा घेतला तरी चालेल. त्यानंतर बरेच जण याला फिटकरी म्हणत असतात किंवा आपण याला तुरटी म्हणत असतो. तुरटीचीही वास्तुशास्त्रामध्ये किंवा तोडग्यांमध्ये खूप चांगला उपयोग आहे. तर ही अशी तुरटीचा खडा घ्यायचा आहे. आता सगळ्यांना माहितीच असेल, तुरटीचा खडा कुठेही एखाद्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटतो किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध होत असतो. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा असा खडा घेऊ शकता तुम्ही तुरटीचा. तो ह्या बाउलमध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे असं खडे मीठ असतं, जे समुद्रात मिळत असतं बघा. हे असं खडे मीठ, आपलं बारीक मीठ नाही तर खडे मीठ घ्यायचं, जे समुद्रात भेटतं. जाड मीठ काही जण म्हणत असतात, तर ते घ्यायचं आणि तेही यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. अशा ह्या 3 वस्तू म्हणजेच आपल्याला भीमसेनी कापूर, तुरटी आणि खडे मीठ, ह्या 3 वस्तू तुम्हाला शनिवारच्या दिवशी अशा आपल्याला घ्यायच्या आहे सकाळी. त्या घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही हे गुपचूप ठेवून द्यायचं आहे. जसं की तुम्हाला कुणाचा हात जाणार नाही त्या ठिकाणी किंवा कुणाचं लक्ष जाणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही घराच्या किंवा तुमच्या हॉलच्या, कारण आपला सगळ्यात जास्त संबंध आपल्या हॉलमध्ये येत असतो. बसणं असेल, उठणं असेल किंवा इतरही जी काही गप्पा गोष्टी असतील आपल्या घरच्यांबरोबर, तर आपण हॉलमध्ये करत असतो. तर तुम्हाला हा उपाय तुमच्या हॉलमध्ये, तुमच्या कुठेही जिथे ज्या रूममध्ये तुमचा जास्त संबंध येईल त्या रूममध्ये तुम्ही हे ठेवायचं आहे. आणि गुपचूप तुम्हाला असंच आहे त्या स्थितीमध्ये उघडच तुम्हाला असं एखाद्या कोपऱ्यात किंवा एखाद्या तुम्हाला जिथे कोणी जाणार नाही त्या ठिकाणी तुम्ही हा बाऊल ठेवा. आणि
तो बाऊल ठेवल्यानंतर बघा 4-5 दिवसांमध्येच तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट, कारण वास्तुशास्त्राने हे प्रसिद्ध म्हणजे या डिक्लेअर केलेला आहे की हा खूप मोठा चांगला उपाय आहे आणि हा 100% काम करणारा उपाय आहे. तर तुम्हाला एका कोपऱ्यात ठेवल्यानंतर 3-4 दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल. तर हा आपल्याला 2-3 दिवस तसाच ठेवायचा आहे एका कोपऱ्यामध्ये आणि कोपऱ्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसांनी ते पुन्हा परत ती वाटी घ्यायची आणि 3-4 दिवसांनी करा किंवा 8 दिवसांनी करा चेंज. तर ही वाटी घ्यायची आणि यातलं जे खडेमीठ जे काही वस्तू ठेवलेल्या आहे त्या जशाच्या तशाच खाली फक्त बाऊलला असा हात लावायचा आणि त्या तुमच्या बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये किंवा तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्या, जेणेकरून कुणाचा हात तिथे लागणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही काही दिवस जर हा उपाय केला तर बघा तुमच्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ना तर ती पूर्णपणे निघून जाण्यास मदत होत असते. आता खूप सारे बरेच काही उपाय सांगतात, परंतु हा प्रॅक्टिकल उपाय आहे. तर त्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचं प्रसन्न वातावरण होत असतं. तुमची जी काही निगेटिव्हिटी आहे ना तर ती पूर्ण खेचून घेण्याचं ह्या 3 वस्तू करत असतात आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि तुमचं घराचं हे गोकुळ होईल. नक्कीच तुम्ही हा उपाय करा. कारण काही गोष्टी ज्या असतात त्या आपण म्हणतो पदराआडच आपण करायच्या असतात. म्हणजेच हे कुणाला न सांगता आपण एखाद्या ठिकाणी असं ठेवा की जिथे कुणाचं लक्ष जाणार नाही किंवा कुणाचा हात लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहे. तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये जर अशाच निगेटिव्हिटी फील होत असेल किंवा तुम्हाला बाहेर गेल्यानंतर छान वाटतं परंतु घरात आल्यानंतर एकदम निगेटिव्हिटी तयार होत असते तुमच्यामध्ये किंवा तुम्हाला घरातच यावंसं वाटत नाही, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करा आणि आलेला अनुभव माझ्याशी शेअर करा. कारण खूप जणांना याचा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं पण आहे याविषयी का याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. तर त्यांच्या घराचं खूप चांगलं झालेलं असेल, तसंही तुमच्याही घराचं तसंच व्हावं. तुमच्या घरामध्ये सगळे आनंदाने आणि सुख समाधानाने नांदावं ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि हा उपाय नक्कीच करा. बघा, अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.